तिकडे उत्तर महाराष्ट्रामधून भाजपचे आमदार जयकुमार रावळ यांची मंत्रिपदावरती वर्णी लागण्याआधीच त्यांच्या भोवती नवा वाद सुरू झालाय। जयकुमार रावळ संचालक असलेल्या दादासाहेब रावळ बँकेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर या प्रकरणाची सखोल चौकशीही सरकारकडून सुरू आहे, ज्याची माहिती मुख्यमंत्र्यांना अंजली दमानिया आणि इतरांनी ट्विटरवरून दिल्याचं कळतंय। त्यामुळे घोटाळ्यांमध्ये वादांमध्ये असलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळात घेणार का हा सवाल यामुळे आता उपस्थित होतोय। बँकेच्या या सगळ्या परिस्थितीला बँकेचे चेअरमन, बँकेच्या कर्ज मंजूर समितीचे सभासद, बँकेचे मॅनेजर, स्थानिक मॅनेजर आणि ज्यांनी मोठ्या रकमा घेऊन बँकेचं कर्ज बुडवलं असे लोक जबाबदार आहेत। त्यांनी याच्यामध्ये अतिशय हुशारीनं बँकेच्या संचालक मंडळाचा उल्लेख काढून टाकलेला आहे। सरकारी पोलिसांचे सुद्धा जे कायदेशीर सल्लागार असतात त्यांना सांगितलं काहीतरी मार्ग काढा, आणि हा मार्ग त्यांनी काढलेला आहे, पण तो चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे, असताना तो यशस्वी होणार नाही। या सगळ्या आरोपांनंतर जयकुमार रावळ यांची प्रतिक्रिया येते, पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे। हेमंत देशमुख यांनी द्वेष भावनेतून माझ्यावर आरोप केलेले आहेत असं म्हणतात जयकुमार रावळ। गेली अनेक वर्ष बँकेच्या घोटाळ्याचा खटला सुरू आहे, त्यात काहीही निघालेलं नाही।